नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, काल जेव्हा आपण क्वार्टरली रिझल्ट कव्हर केला होता, तोपर्यंत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे, त्याचा डेटा अवेलेबल नव्हता. परंतु मित्रांनो, व्हिडिओ बनून झाल्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला याचा डेटा अवेलेबल झाला होता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच कव्हर करणार आहोत. पण त्याआधी आपण बघूया आज डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा शेअरमध्ये का लोअर सर्किट लागला आहे. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाला आहे. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे. आणि मित्रांनो, याचसोबत काही ब्रोकरेजेसने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला डाऊनग्रेड केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा शेअर नेगेटिव्हमध्ये आहे. तर मित्रांनो, याचा थोडा क्वार्टरली रिझल्ट आपण रिवाईज करूया. पण त्याच्या आधी बघूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा डिव्हिडंड. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 8 रुपयाचा. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4,658 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे. फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 10,293 कोटी रुपयाचा. म्हणजे मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 120% इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर रेव्हेन्यू मार्जिनली डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 97 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 464 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर चौपट झाला आहे. आणि पर्सेंटेज टर्ममध्ये बघितले तर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 379%ने इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, इथे एक गोष्ट म्हणजे क्वार्टर 4मध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या नेट प्रॉफिटमध्ये 250 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल ॲटम ॲड झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे हा एवढा मोठा नेट प्रॉफिट दिसत आहे. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या नेट प्रॉफिटमधून हा 250 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल ॲटम रिमूव्ह केला तर याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर फक्त 157%ने इन्क्रीज झाला आहे. जवळपास याचं नेट प्रॉफिट जर आपण 250 कोटी रुपये तर हा होतो मित्रांनो 215 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्ही डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिटसुद्धा बघू शकता. क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 216 कोटी रुपयांनी वाढून डबलपेक्षाही जास्तीने आला आहे 464 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा एक्सेप्शनल ॲटम रिमूव्ह केला तर याचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे. तर चला, आजचा आपला इम्पॉर्टंट पॉईंट आता आपण बघूया. तो म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने मोबाईल अँड अदर EMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर सर्व्हिसेस डिव्हिजनमधून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये
रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,102 कोटी रुपयाचा. आणि मित्रांनो, याचा मोबाईल अँड अदर EMS डिव्हिजनचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 194% इन्क्रीज झाला आहे. 3,091 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,102 कोटी रुपयाचा. तसेच याचा मोबाईल अँड अदर EMS डिव्हिजनचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2%ने डिक्रीज झाला आहे. एका क्वार्टर पहिले होता 9,305 कोटी रुपये आणि आता आहे 9,102 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टोटल रेव्हेन्यू पैकी 66% रेव्हेन्यू फक्त या सेगमेंटमधून आला आहे, मोबाईल अँड अदर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर सर्व्हिसेस डिव्हिजन मधून. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस LED TV अँड रेफ्रिजरेटर या सेगमेंटमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 689 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने डिक्रीज झाला आहे. 897 कोटी रुपयांनी डिक्रीज होऊन आता आला आहे 689 कोटी रुपये. तसेच याचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 633 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 689 कोटी रुपये, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस LED TV अँड रेफ्रिजरेटर सेगमेंटमधून टोटल रेव्हेन्यूचा 19% रेव्हेन्यू आला आहे. चला आता मित्रांनो, बोलूया होम अप्लायन्सेस मधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये होम अप्लायन्सेसमधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 302 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने इन्क्रीज झाला आहे. 294चा 302 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 315ने 302 कोटी रुपये, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, टोटल रेव्हेन्यूचा होम अप्लायन्सेसमधून रेव्हेन्यू आला आहे 6%, म्हणजे टोटल रेव्हेन्यूचा 6% रेव्हेन्यू जनरेट झाला आहे होम अप्लायन्सेस सेगमेंटमधून. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा लाइटिंग प्रोडक्ट्स या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 200 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 2%ने इन्क्रीज झाला आहे 197चा 200 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 201 कोटी रुपयांनी 200 कोटी रुपये, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.5%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, टोटल रेव्हेन्यूचा लाइटिंग प्रोडक्ट्समधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 4%, म्हणजे मित्रांनो, सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट झाला आहे मोबाईल अँड अदर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर सर्व्हिसेस डिव्हिजनमधून. कितीचा? 9,102 कोटी रुपयांचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये. तसेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस LED TV अँड रेफ्रिजरेटरमधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 689 कोटी रुपयांचा. तसेच होम अप्लायन्सेस मधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 302 कोटी रुपयाचा. तसेच लाइटिंग प्रोडक्ट्समधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 200 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, जर तुम्ही याची ॲडिशन केली तर टोटल रेव्हेन्यू आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा 10,293 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 10,293 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त
एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.